नमस्कार, मी अमित कोळेकर. तरुण भारत न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता पाहूयात आजच्या ठळक बातम्या. योगाभ्यास हा आरोग्य सुधारण्याचा एक महत्त्वाचा उपाय आहे, जो हजारो वर्षापासून पाळला जात आहे. योग शारीरिक आणि मानसिक स्थिरता राखू शकतो. जीवनशैलीत योगाचा समावेश करून निरोगी जीवन जगता येते, असे प्रतिपादन खासदार जगदीश शेट्टर यांनी केले. जिल्हा प्रशासन, जिल्हा पंचायत, महानगरपालिका, जिल्हा आयुष विभाग आणि इतर विभागाच्या सहकार्याने आज शनिवार दिनांक 21 जून रोजी सुवर्ण विधानसौधच्या बँक्वेट हॉलमध्ये आयोजित 11व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी आरोग्य सर्वांसाठी खूप महत्त्वाचे आहे हा संदेश पसरवण्यासाठी एक पृथ्वी एक आरोग्य योग या घोषणेसह योग दिन साजरा करण्यात आला. आज संपूर्ण जगभरात हा योग दिन साजरा केला जात आहे. सर्व देशातील लोक योग दिनाच्या उत्सवात सहभागी होत आहेत. केली प्रभाकर कोरे रुग्णालयातील योग प्रशिक्षक आरती संकेश्वरी यांनी विविध योग आसनांचे प्रशिक्षण दिले. यावेळी शहर पोलीस आयुक्त गुलाबराव बोरसे, जिल्हा पंचायत नियोजन संचालक रवी बंगारप्पा, पर्यटन विभागाचे सहसंचालक सौम्या बापट, हवाई दलाचे लेफ्टनंट कर्नल निकिता सिंह, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता एस सोबर्दा, जिल्हा आयुष अधिकारी डॉक्टर श्रीकांत सुंधोली, विविध शाळा आणि महाविद्यालयातील विद्यार्थी या योग कार्यक्रमात सहभागी झाले होते. शेतात काम करत असताना विषारी साप चावल्याने एक तरुण शेतकऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. रवींद्र शिवाजी कांबळे, वय वर्ष 38 असे मयत शेतकऱ्याचे नाव असून ते बेळगाव तालुक्यातील बेळवट्टी येथील रहिवासी होते. शनिवार दिनांक 21 जून रोजी पहाटे रवींद्र कांबळे हे आपल्या शेतामध्ये रताळाच्या वेलीवर काम करत असताना त्यांच्या हाताला विषारी सापाने चावा घेतला. कामाच्या तंद्रीत त्यांना सुरुवातीला चावले असल्याचे लक्षात आले नाही, मात्र काही वेळातच विष शरीरात पसरल्यामुळे त्यांना चक्कर येऊ लागली. नातेवाईकांनी तातडीने त्यांना बेळगाव येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी नेले असतेवेळी वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. रवींद्र कांबळे यांच्या मृत्यूमुळे त्यांच्या कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळला असून त्यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हालाकीची आहे. त्यामुळे प्रशासनाने त्यांच्या कुटुंबाला योग्य ती नुकसान भरपाई देऊन आधार द्यावा अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे. या घटनेची नोंद ग्रामीण पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. बसमधील सीटच्या वादातून बाळेकुंद्री बीके येथील विद्यार्थ्यावर सीबीटी बस स्थानक परिसरात 2 दिवसापूर्वी झालेल्या चाकू हल्ल्यानंतर पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांच्या आदेशाने अंमलात आणलेली अँटी स्टॅबिंग स्क्वॉड आता सक्रिय झाली असून त्यांनी कारवाईला सुरुवात केली आहे. कायदा व सुव्यवस्था विभागाचे पोलीस आयुक्त रोहन जगदीश यांच्या नेतृत्वाखाली सीबीटी परिसरात तपासणी मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत स्क्वॉड मधील अधिकारी व पोलिसांनी संशयित विद्यार्थी आणि तरुणांची चौकशी करून त्यांच्याकडील बॅगांची तपासणी केली. मार्केट पोलीस ठाण्याचे निरीक्षक महांतेश धामणनवर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवला. तपासणी दरम्यान संशयास्पद वस्तू किंवा शस्त्रे आढळल्यास कठोर कारवाई केली जाईल असा इशाराही पोलिसांनी त्यांना दिला. तसेच धारदार शस्त्रे बाळगणे किती गंभीर गुन्हा आहे याबाबत युवकांमध्ये जनजागृती करण्यात आली. पुढील काळात अँटी स्टॅबिंग पथक शहरातील विविध भागामध्ये नियमितपणे तपासणी राबविणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. आयुर्वेद क्षेत्रातील कौशल्यपूर्ण उपचारासाठी प्रसिद्ध असलेल्या अत्रिवरद मल्टी स्पेशालिटी आयुर्वेदिक सेंटर सोमवारपेठ टिळकवाडी येथे आज शनिवार दिनांक 21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन आध्यात्मिक वातावरणात आणि उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला 25 पेक्षा अधिक योग साधकांनी उपस्थिती लावली. यावेळी मेडिकल योग थेरपी या विशेष उपचार पद्धतीचे प्रात्यक्षिक आणि महत्त्व अधोरेखित करण्यात आले. ही प्रणाली शरीर, मन आणि आत्मा यांचा समतोल साधत विविध आजारावर प्रभावी उपचार करते. वय, प्रकृती, मानसिक व शारीरिक बल आदी बाबी लक्षात घेऊन ही चिकित्सा प्रणाली जुनाट व गंभीर आजारावर परिणामकारक ठरते. मणक्यांचे विकार, संधिवात, गुडघेदुखी, उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदयरोग, थायरॉइड, लठ्ठपणा व मानसिक विकारासाठी येथे विशिष्ट उपचार उपलब्ध आहेत. अधिक माहितीसाठी 9888051366 किंवा 7760016000 या क्रमांकाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. आयुर्वेद क्षेत्रातील कौशल्यपूर्ण चिकित्सेसाठी नामांकित असलेले अत्रिवरद मल्टी स्पेशालिटी आयुर्वेद सेंटर तर्फे जागतिक योग दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. मेडिकल योग थेरपीद्वारे जुनाट आजारांसाठी खात्रीशीर आयुर्वेद उपचार अत्रिवरद मल्टी स्पेशालिटी आयुर्वेद सेंटर, सोमवारपेठ, टिळकवाडी, बेळगाव. संपर्क 9880513656 किंवा 7760016000. पंचमसाली समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी पुन्हा एकदा आंदोलनाचा नारा देण्यात आला आहे. येत्या सोमवार दिनांक 23 जून रोजी कारवार जिल्ह्यातील ओळवी येथे राज्यस्तरीय संकल्प सभा आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती कुडल संगमचे बसव मृत्युंजय महास्वामीजी यांनी दिली.
शनिवारी बेळगाव शहरातील कन्नड साहित्य भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. त्यांनी सांगितले की 24 जून रोजी सामूहिक इष्टलिंग पूजा आयोजित करण्यात आली असून त्यानंतर पुढील लढ्याचे स्वरूप आंदोलन कुठून सुरू करावे तसेच समाज बांधवांना एकत्र आणण्यासाठीच्या योजनांवर सविस्तर चर्चा केली जाणार आहे. आरक्षणाचे आदेशपत्र मिळेपर्यंत आमचा लढा थांबणार नाही असा ठाम निर्धार बसव मृत्युंजय महास्वामीजींनी यावेळी व्यक्त केला. हिंदवाडीतील घुमटमाळ मारुती मंदिरात गेल्या अनेक वर्षापासून सुरू असलेल्या एक्सलंट योगा क्लासेसच्या वतीने 11वा योग दिन उत्साहाने साजरा करण्यात आला. यानिमित्त आयोजित कार्यक्रमास पाहुणे म्हणून 90 वर्षीय वसंतराव नाईक हे उपस्थित होते, तर व्यासपीठावर योगगुरू शंकरराव कुलकर्णी, माधव पुणेकर व अनंत लाड हे उपस्थित होते. रोजच्याप्रमाणे योगासने व सूर्यनमस्कार घातल्यानंतर झालेल्या कार्यक्रमात बोलताना वसंतराव नाईक यांनी नित्य नियमित योगा करण्याचे फायदे सांगितले, तर प्रत्येकाने योगा करून आपले आरोग्य व्यवस्थित ठेवावे असे कुलकर्णी यांनी सांगितले. याप्रसंगी अनंत लाड यांनी प्रास्ताविक करून योगा दिनाचे महत्त्व सांगितले. राज्य सरकार पूर्णपणे कोसळले असून मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी माजी मुख्यमंत्री व खासदार जगदीश शेट्टर यांनी केली. आज शनिवारी सुवर्ण विधानसौध येथे पत्रकारांशी बोलताना शेट्टर म्हणाले की काँग्रेस सरकारमध्ये प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार सुरू आहे. राजीव गांधी गृहनिर्माण योजनेत कोट्यावधींचा भ्रष्टाचार झाला असून कलबुर्गीचे काँग्रेस आमदार BR पाटील यांचा एक ऑडिओ व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये त्यांनी स्वतःहून कबूल केले आहे की लाच दिल्याशिवाय घरे मिळत नाहीत. त्याआधी काँग्रेस नेते राया रेड्डी यांनीही सरकारमधील भ्रष्टाचाराबद्दल वक्तव्य केले होते. नवीन ऑडिओमध्ये BR पाटील हे जमीर अहमद यांच्या PAशी बोलताना स्पष्टपणे सांगताना ऐकू येते की पैसे दिलेल्यांना घरे देण्यात आली तर शिफारस केलेल्यांना नाही. त्यामुळे आता हे स्पष्ट झाले आहे की पैसा दिल्याशिवाय कोणतेही काम होत नाही. भाजपने आधीच हे मुद्दे उपस्थित केले होते आणि आता काँग्रेसच्या लोकांनीच ते कबूल केले आहे असे शेट्टर म्हणाले. यावेळी मंत्री कृष्ण भैरेगौडा यांनी स्वतः तहसीलदार कार्यालयात भ्रष्टाचार होत असल्याचे मान्य केले असून लोकांनी पैसे दिल्याशिवाय फाईल हाती लागत नाही अशी तक्रार केली होती. बेळगावमधील मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरमध्ये आज शनिवार दिनांक 21 जून रोजी जागतिक योग दिन अत्यंत शिस्तबद्ध आणि उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. या निमित्ताने संपूर्ण आठवडाभर योग उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाची सुरुवात कमांडर ब्रिगेडियर जयदीप मुखर्जी यांच्या उद्घाटनपर भाषणाने झाली. त्यांनी एक पृथ्वी एक आरोग्य या थीमवर आधारित योग दिनाचे महत्त्व स्पष्ट करताना सांगितले की योग ही एक शाश्वत आरोग्य प्रणाली असून व्यक्तीच्या लवचिकतेबद्दल संघटनेतील एकात्मता वाढवते. योग, संयमशिस्त आणि निसर्गाशी एकरूपता ही लष्कराच्या नैतिकतेशी सुसंगत असल्याचेही त्यांनी नमूद केले. या विशेष कार्यक्रमात सैनिक, त्यांच्या कुटुंबीय तसेच APSच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. यामुळे योगासंबंधी जनजागृतीसह आरोग्याप्रती वचनबद्धतेचे दर्शन घडले. आजपासून सुरू झालेल्या या आठवड्याभराच्या उपक्रमामध्ये हठयोग, प्राणायाम आणि मार्गदर्शित ध्यान यांचा समावेश आहे. रामनगर कारवार मार्गावरील दगडीखाणीच्या फाट्यानजीक आज शनिवारी सकाळी भीषण अपघातात एकाचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. अपघाताची माहिती अशी की खानापूर येथून जगलबेटकडे जाणारी बुलेट दुचाकी क्रमांक KA 22HJ 1193 आणि कारवारहून बेळगावकडे येणारी सरकारी बस क्रमांक KA 31F1652 यांच्यात समोरासमोर धडक झाली. या अपघातात अनिल संभाजी पाटील वय 35 राहणार हारोरी तालुका खानापूर याचाच मृत्यू झाला. तसेच मागे बसलेला ज्योतिबा गडकरी राहणार वरकड तालुका खानापूर हे गंभीर जखमी झाले. या दोन्ही जखमींना तातडीने 108 रुग्णवाहिकेतून रामनगर सरकारी रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी बेळगाव सिव्हिल हॉस्पिटल येथे हलवण्यात आले. मात्र उपचारादरम्यान अनिल पाटीलचा मृत्यू झाला. सदर अपघाताची नोंद रामनगर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. जुलै महिन्यात पार पडणाऱ्या वडगाव येथील ग्रामदेवता श्री मंगाई देवीच्या यात्रेसाठी शुक्रवार दिनांक 20 जून रोजी पारंपरिक पद्धतीने गाराणे घालण्याचा कार्यक्रम पार पडला. बेळगाव शहरातील सर्वात मोठी यात्रा म्हणून ओळख असलेल्या श्री मंगाई देवीची यात्रा ही 22 जुलै रोजी पार पडणार असून दरवर्षी यात्रेच्या 1 महिना अगोदर गाराणे घातले जाते. त्यानुसार काल शुक्रवार दिनांक 20 जून रोजी रात्री 8 वाजता श्री मंगाई देवी मंदिरात विशेष पूजा करून गाराणे घालण्यात आले, अशी माहिती श्री मंगाई देवस्थान कमिटीकडून देण्यात आली आहे. बेळगाव येथील बबन भोबे मित्र मंडळातर्फे शासकीय मराठी प्राथमिक शाळा क्रमांक 22 मधील विद्यार्थ्यांना छत्र्या व पुस्तकांचे वाटप करण्यात आले. या उपक्रमात अजित लॉचे मालक अजित शानबाग, निवृत्त अभियंता वीरभद्रप्पा, अजित कॅन्टीनचे मालक विजय देवाडिगा यांचे विशेष सहकार्य लाभले. या प्रसंगी सपना मांजरेकर, संतोष पुरोहित, बाबूलाल शहा, डॉक्टर नितीन शेट्टे, मधु मांजरेकर, अर्जुन शेट्टे, अजय निकम, शांताराम संकपाळ व इतर मंडळी उपस्थित होती. हा उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक साहित्याची उपलब्धता आणि सामाजिक उत्तरदायित्व या भावनेने राबविण्यात आले.
बेळगाव टिळकवाडी भागातील बुधवार पेठेतील सरकारी मराठी मुलींची शाळा क्रमांक 9 शेजारी मोठ्या प्रमाणात साचलेल्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यामुळे परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली आहे। या दुर्गंधीमुळे विद्यार्थ्यांना वर्गात बसणे अवघड झाले असून त्यांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे। शाळेजवळच साचणाऱ्या या कचऱ्यामुळे डासांची संख्या झपाट्याने वाढली आहे। त्यामुळे डेंग्यू, मलेरिया यासारख्या संसर्गजन्य आजारांचा धोका निर्माण झाला आहे। विद्यार्थिनींच्या सुरक्षेच्या दृष्टीने ही अत्यंत चिंतेची बाब आहे। स्थानिक रहिवासी आणि विद्यार्थिनींचे पालक यांनी अनेक वेळा महापालिकेला याबाबत तक्रार करूनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही। प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे परिसरातील नागरिकांत प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे। शाळेच्या शेजारी साचलेला कचरा त्वरित हटवून परिसराची स्वच्छता करावी, अन्यथा विद्यार्थिनीच्या आरोग्यावर याचा गंभीर परिणाम होऊ शकतो, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे। महानगरपालिकेने तातडीने लक्ष घालून परिसर स्वच्छ करावा, तसेच भविष्यात अशा प्रकारची परिस्थिती उद्भवू नये यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे। लोकमान्यच्या मुदत ठेव योजना म्हणजेच सुयोग्य कालावधी सर्वोत्तम व्याजदर। आता तुमच्या गुंतवणुकीवर मिळवा 10.60% परतावा। अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा 1800212405। लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत। योजना फक्त सभासदांकरिता, नियम व अटी लागू। महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमा भागाचे उपाध्यक्ष नारायण मुचंडीकर यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एकत्र येऊन सीमा भागातील मराठी बांधवांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी विठ्ठल जर्नी केली आहे। पंढरपूर वारीत बेळगाव येथून सहभागी झालेल्या युवकांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र या आणि सीमा भागाला महाराष्ट्रात सामावून घ्या, अशा आशयाचे फलक हातात घेऊन वारीत सहभाग घेतला। नारायण मुचंडीकर यांनी सांगितले की सीमा भागातील मराठी जनतेला सातत्याने अन्याय सहन करावा लागत आहे। या पार्श्वभूमीवर राज्यातील दोन्ही प्रमुख नेत्यांनी आपापसातील भांडणे विसरून एकत्र येत सीमावासियांच्या हक्कासाठी एक संघ लढा दिला पाहिजे। विठ्ठलाच्या चरणी आम्ही हीच प्रार्थना केली आहे की सीमावासियांना लवकरात लवकर न्याय मिळावा आणि महाराष्ट्रातील सामील करून घेण्यात यावे, असे ते म्हणाले। वारीत सहभागी युवकांनी शांततेत जनजागृती करत सीमावासियांच्या भावना अधोरेखित केल्या। महिला व बाल कल्याण विभागात मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार आणि निधीचा गैरवापर होत असल्याचा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्ते ओमप्रकाश रोट्टी यांनी केला आहे। त्यांनी या संदर्भात बेळगावात पत्रकार परिषद घेऊन विभागातील भ्रष्टाचाराचा पर्दाफाश केला। ओमप्रकाश रोट्टी यांनी सांगितले की विविध योजनांसाठी येणाऱ्या शासकीय निधीचा वापर संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून अपारदर्शक पद्धतीने होत आहे। महिला व बाल कल्याण योजना या लाभार्थ्यापर्यंत निधी पोहोचत नाहीत, तर बनावट कागदपत्राच्या आधारे अनियमितता केली जात आहे। पोषण आहार, बालवाडी सुविधा तसेच महिलांसाठी असलेल्या स्वयंरोजगार योजना या सर्वांमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार सुरू आहे। आम्ही यावर तपशीलवार माहिती गोळा केली असून लवकरच पुराव्यानिशी उच्च अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल करू, असे रोटी यांनी स्पष्ट केले। विजापूर जिल्ह्यातील बसवनबागेवाडी तालुक्यात विविध ठिकाणी अवैध दारू तयार करणाऱ्या अड्ड्यावर अन्न व औषध प्रशासन विभागाने कारवाई करत मोठ्या प्रमाणात कच्ची दारू आणि दारू तयार करण्यासाठी वापरण्यात येणारा गोळाचा रस नष्ट केला आहे। गुप्त माहितीच्या आधारे बसवनबागेवाडीचे अबकारी निरीक्षक विठ्ठल जरंगकळगी यांच्या नेतृत्वाखाली मुळवाळ LT2 परिसरातील उसाच्या शेतात छापा टाकण्यात आला। या कारवाई दरम्यान 17 बॅरलमध्ये साठवलेला गोळाचा रस आणि तयार करण्यात आलेली कच्ची दारू नष्ट करण्यात आली। दरम्यान या प्रकरणातील आरोपी फरार असून त्यांच्या शोधासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाने तपास सुरू केला आहे। पतंजली योग समिती बेळगावच्या नेतृत्वाखाली श्रीनगर रहिवासी आणि राणी चन्नम्मा हाऊसिंग सोसायटीतील योग वर्गाच्या वतीने आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला। शनिवार दिनांक 21 जून रोजी पार पडलेल्या या कार्यक्रमात योगाभ्यासाचे महत्त्व अधोरेखित करत विविध योगासने, प्राणायाम आणि ध्यान सत्राचे आयोजन करण्यात आले होते। याशिवाय पर्यावरण शुद्धीकरण व आध्यात्मिक उन्नतीसाठी अग्निहोत्र विधीही पार पडला। या उपक्रमाच्या माध्यमातून शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी योग हे प्रभावी साधन असल्याचे संदेश नागरिकांपर्यंत पोहोचवण्यात आला। कार्यक्रमात पतंजली योग समितीचे योग शिक्षक रमेश महाडिक, रूपा महाडिक, वैजयंती चौगला, किरण चौगला, लक्ष्मी सानिकोप, प्रभावती, रीटा आणि सुरेखा इंगळगी यांच्यासह अनेक योगाभ्यासक सहभागी झाले होते। अत्नी पोलीस ठाणे आणि शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांमध्ये वाहतूक नियमांची जाणीव निर्माण करण्यासाठी जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे महत्त्व, हेल्मेटचा वापर, सिग्नलचे पालन तसेच अयोग्य पार्किंगमुळे होणारे अपघात यासारख्या मुद्द्यावर सविस्तर माहिती देण्यात आली। स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की वाहतूक नियमांचे पालन केल्यास केवळ स्वतःचेच नव्हे तर इतरांचेही प्राण वाचवता येतात। या उपक्रमात शिक्षक, पालक आणि स्थानिक नागरिकांनीही उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला। कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल नागरिकांकडून समाधान व्यक्त करण्यात आले।
बेळगाव शहरातील गांधीनगर भागात काल शुक्रवारी सायंकाळी मुसळधार पावसातही आपल्या कर्तव्याप्रती प्रामाणिक राहून वाहतूक नियंत्रण करणाऱ्या हवालदार बाबाजान देशपांडे यांचे कार्य नागरिकांनी आपल्या मोबाईलमध्ये टिपून कौतुक केले आहे। गांधीनगर महामार्गावरील ब्रिजजवळ बाबाजान देशपांडे हे मुसळधार पावसात ओलेचिंब होत वाहतुकीचे नियंत्रण करत होते। त्यांच्या या समर्पणशील सेवाभावाने प्रभावित होऊन काही नागरिकांनी त्यांच्या कामाचा व्हिडिओ मोबाईलमध्ये टिपला। सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे। हा व्हिडिओ पाहून अनेक नागरिकांनी देशपांडे यांच्या कार्याचे कौतुक करत त्यांच्या सार्वजनिक सेवेला सलाम केला आहे। अशा जबाबदार आणि समर्पित पोलीस कर्मचाऱ्यामुळे शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत राहते असे नागरिकांचे म्हणणे आहे। सार्वजनिक सेवा, कर्तव्यनिष्ठा आणि समर्पणाची जाणीव देणारा हा प्रसंग सध्या शहरात चर्चेचा विषय ठरत आहे। बेळगाव तालुक्यातील बेळगुंदी येथील बालवीर सोशल फाउंडेशन संचलित बालवीर विद्यानिकेतन येथे योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला। कार्यक्रमाचे उद्घाटन शाळेचे संचालक दशरथ पाऊसकर आणि प्रमुख अतिथी दीपमाला घाडी यांच्या हस्ते कुंडीतील रोप्याला पाणी घालून करण्यात आले। या प्रसंगी दीपमाला घाडी यांनी योगाचे महत्त्व आणि त्याचे शारीरिक आणि मानसिक फायदे यावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले। प्राथमिक विभाग प्रमुख रेखा शापूरकर यांनी शालेय जीवनापासून योगाचा सराव केल्यास आरोग्य टिकते आणि एकाग्रता वाढते असे सांगितले। विद्यार्थ्यांनी योग प्रात्यक्षिके सादर केली। यावेळी शिक्षक मंगल पाटील, भाग्यश्री कदम, सिद्धेश्वर तुर्केवाडकर, रश्मी पाटील, धनश्री सावगावकर, संगीता मोकाशी, हेमा पटवर्धन तसेच सर्व शिक्षक वर्ग व विद्यार्थी उपस्थित होते। समाजातील गरजूंना मदतीचा हात देणाऱ्या संस्था आजही आपल्या कार्यातून समाजासमोर आदर्श निर्माण करत आहेत। अशाच एका प्रेरणादायी उपक्रमाअंतर्गत बेळगावातील माधुरी जाधव फाउंडेशनच्या वतीने दिव्यांग विद्यार्थी शुभम कांबळे याला शैक्षणिक मदतीचा हात देण्यात आला। या कार्यक्रमाला विश्व भारत सेवा समितीचे सचिव प्रकाश नंदीहळ्ळी आणि पंडित नेहरू विद्यालयाचे कर्मचारी विशेष उपस्थित होते। महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने मातृभाषेतून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या शैक्षणिक उपक्रमाचा शुभारंभ आज कॅन्टोन्मेंट बोर्ड मराठी प्राथमिक शाळा कॅम्प बेळगाव येथून करण्यात आला। कार्यक्रमाची सुरुवात समितीचे अध्यक्ष अंकुश केसरकर आणि पदाधिकारी सूरज कुडुचकर यांच्या हस्ते सरस्वती पूजनाने झाली। यानंतर पहिलीच्या विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वितरण करण्यात आले। यावेळी सरचिटणीस श्रीकांत कदम यांनी सांगितले की सलग 8 वर्षे हा उपक्रम सुरू असून यंदा 300 शाळांमधील सुमारे 5000 विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देण्याचा निर्धार करण्यात आला आहे। या कार्यक्रमात माजी विद्यार्थी अनंत गवळी, कार्याध्यक्ष केळवेकर, उपाध्यक्ष वासू सामजी, खजिनदार विनायक कावळे, आशिष कोचेरी, शिक्षक वर्ग तसेच पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते। बेळगावातील सुप्रसिद्ध योग शिक्षिका आरती संकेश्वर यांनी योग प्रसारासोबतच आरोग्यदायी जीवनशैली रुजवण्यासाठी सातत्याने कार्य केले आहे। जागतिक योग दिनानिमित्त तरुण भारतशी बोलताना त्यांनी सांगितले, योग हा शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक आरोग्यासाठी उपयुक्त असून दररोजचा सराव आवश्यक आहे। त्यांनी विशेषतः जलयोग या प्रभावी प्रकारावर भर दिला असून त्यामुळे रक्ताभिसरण, एकाग्रता आणि ऊर्जा वाढते। योग फॉर ह्युमॅनिटी उपक्रमांतर्गत त्यांच्या कार्याची अनेक संस्थांनी दखल घेत त्यांचा गौरव केला आहे। याचबरोबर आजचे बातमीपत्र येथेच संपले। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडी करता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल। तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत। धन्यवाद।